राजनीतिक वेपन बनाने की कोशिश अगर होगी तो समाज में विघटन। काल शपथविधी झाल्यानंतर महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जी पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ज्यावेळेस पत्रकाराने प्रश्न विचारला की तुम्ही कास्ट सेन्सस म्हणजे जातनिहाय जनगणना करणार आहात का, त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत अनपेक्षित भूमिका तिथं दाखवली की कास्ट सेन्सस केल्यानंतर त्याला वेपनाइज केलं जाईल आणि म्हणजे त्याला शस्त्र म्हणून वापरलं जाईल आणि ते शस्त्र म्हणून कुणाविरुद्ध वापरलं जाईल तर मायक्रो ओबीसीच्या विरोधात, म्हणजे मायक्रो ओबीसीच्या आडून जात निहाय जनगणनेला देवेंद्र फडणवीसांनी एक प्रकारे हा विरोध केलेला आहे। याचा एक ओबीसी कार्यकर्ता, ओबीसी अभ्यासक आणि ओबीसी समाजातर्फे मी जाहीर निषेध व्यक्त करतो। ज्या ओबीसींनी महायुतीला आणि भाजपला एवढं 5वी बहुमत दिलेलं आहे, 230 आमदारांना निवडून दिलेलं आहे, याच भाजपने याच महायुतीने जर निवडणूक झाल्यानंतर शपथविधीच्या काही घटकातच जर अशी ओबीसी विरोधी जर भूमिका घेतली असेल आणि ओबीसीच्या जनगणनेला जर विरोध करणार असतील तर ओबीसी पेटून उठतील आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हाच ओबीसी की ज्या ओबीसीने तुम्हाला आता या खुर्चीवर बसवलेले तोच ओबीसी महायुतीच्या आणि भाजपच्या विरोधामध्ये उभा राहील। त्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आपली भूमिका आपण ही बदलावी आणि आपण स्पष्ट भूमिका मांडावी की तुम्ही ओबीसींची जातनिहाय जनगणना करणार आहात का नाही। धन्यवाद। इतना ही कहना है कि कास्ट सेंसस को वेपनाइज मत करो। कास्ट सेंसस का वेपन के रूप में अगर उपयोग किया तो जो माइक्रो समाज है, संख्या में कम समाज है, विशेष रूप से माइक्रो ओबीसीज है, इनके ऊपर उसका अन्याय हो सकता है। इसलिए कास्ट सेंसस अगर करना है तो उसका पहले क्या हमको उसमें से पाना है ये हमने तय करना चाहिए और उस प्रकार से उसको करना चाहिए। उसको राजनीतिक वेपन बनाने की कोशिश अगर होगी तो समाज में विघटन। काल शपथविधी महाराष्ट्रामधील माझ्या तमाम ओबीसी आलुतेदार बलुतेदार भटक्या विमुक्त बांधवांनो, जय ओबीसी, जय भीम, जय संविधान। आज मला तुमच्या बरोबर एक खूप महत्त्वाच्या विषयावर संवाद साधायचा आहे। एक खूप महत्त्वाचा विषय तुमच्या सर्वांच्या समोर आणायचा आहे। आत्ताच महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक झाली, त्याच्यामध्ये महायुती सरकारला संपूर्ण ओबीसींनी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये बहुमताने कौल दिला आणि गेल्या 1 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये ज्या जातीवादी शक्ती आणि जातीवाद्याने भरलेला जो मनोज जरांगे यांनी जे महाराष्ट्रामध्ये जो जातीवाद पसरवला, जो एक सरंजामी आपण जे म्हणू शकतो तो सरंजामी मानसिकतेचा जो दहशतवाद पसरवला आणि त्याला ह्या महाविकास आघाडीमधील काही घटकांनी, काही नेत्यांनी त्याला खतपाणी घातलं, हे सर्व महाराष्ट्राच्या समोर आहे। ओबीसीच्या कोट्यामधूनच आरक्षण पाहिजे, ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे। मग त्या ओबीसीची लायकी काढण्यापासून मग भुजबळ साहेब असतील, मुंडे असतील, मुंडे घराणा असेल, या सगळ्यांना आम्ही राजकारणातनं संपवून टाकू, त्यांचा सुपडा साफ करू, खोटं मोडून टाकू, दाखवतोच बघतोच असल्या प्रकारचा दहशतवाद
तिथं ओबीसी नेत्यांची, ओबीसी आमदारांची घरं झाली. जे आपले आलुतेदार बलुतेदार मायक्रो ओबीसी, मग सोनार असतील, कुंभार असतील, न्हावी समाज असेल, यांची घरं फोडली, मारहाण झाली, गावबंदी केली. हे महाराष्ट्राचा हा जो एक प्रकारे दहशतवाद माजवला होता आणि याच्यामधून महाराष्ट्र हा भयभीत झाला होता. त्यावेळेस भुजबळ साहेबांसारखे ओबीसीचे नेते पुढे आले आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्या घटकातील अख्खा ओबीसी एकत्रित आला, ओबीसी जागृत झाला. पण आपण आता पाहिलं असेल, या महायुतीला ओबीसींनी एकमताने एवढा मोठा कौल दिला, एवढं मोठं मॅन्डेट दिलं, तर कुठेतरी एक दुर्दैव असं वाटतं की हे महायुती सरकार किंवा हे भाजप सरकार हे ते मान्य करायला अजून पण तयार नाहीत की ओबीसींनी आम्हाला उचलून धरलं, ओबीसींनी आम्हाला एवढं पाचवी आपण जे म्हणतो बहुमत, जवळजवळ 230 जागांचं बहुमत आणि भारतीय जनता पार्टीला जवळजवळ 132 जागा निवडून आणून दिल्या. याच्यामध्ये सर्वात मोठा सिंहाचा वाटा हे आपल्या आम्हा ओबीसींचा आहे. पण मला आता मी मूळ मुद्द्यावर येतो. अत्यंत काळजीचा, अत्यंत हैराण करणारा हा मुद्दा आहे. ज्या वेळेस आता शपथविधी झाला आणि नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आणि शपथ घेऊन काही मिनिटं नाही गेली, काही तास नाही गेले, त्यांनी सर्वात प्रथम त्यांच्या मुख्यमंत्री पदामधील पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतली मुंबईमध्ये. त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ज्यावेळेस पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही कास्ट सेन्सस करणार आहात का, तुम्ही जातनिहाय जनगणना करणार आहात का, त्यावेळेस फडणवीसांनी दिलेलं उत्तर आपल्या ओबीसींना चिंतेत टाकणार आहे, काळजीत टाकणार आहे, हे कुणाच्याच लक्षात आलं नाही. देवेंद्र फडणवीसांनी त्यावर असं म्हणाले की ज्यावेळेस पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की फडणवीस साहेब तुम्ही कास्ट सेन्सस करणार आहात का, त्यांनी सुरुवातीला बोलताना सांगितलं आम्ही कास्ट सेन्ससच्या विरोधात नाही, पण हे जर कास्ट सेन्सस केला, अशी ओबीसींची जातनिहाय जनगणना केली तर ते वेपनाइज होऊ शकतं. वेपनाइज होऊ शकतं म्हणजे जात गणनेची आकडेवारी हे हत्यार म्हणून वापरलं जाईल आणि हे हत्यार कुणाविरोधात वापरलं जाईल असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं होतं. तर त्यांचं म्हणणं असं होतं की हे हत्यार मायक्रो ओबीसींच्या विरोधात वापरलं जाईल आणि जनगणना केली तर मायक्रो ओबीसींना धोका निर्माण होऊ शकतो. हे कुठलं लॉजिक काढलं देवेंद्र फडणवीसांनी? ज्या ओबीसींनी तुम्हाला एकमताने, एक दिलाने कौल दिला का, कारण की तुम्ही आम्हाला निवडणुकीला असा विश्वास दिला की ओबीसीच्या हक्कांचं संरक्षण करणार आणि आम्हाला दिसलं की मनोज जरांगे तुम्हाला नावं ठेवत होते, तुम्हाला टार्गेट करत होते, त्यामुळं जरांगे ज्यांना टार्गेट करतात ते तिकडं नैसर्गिक न्याय तत्वाने ओबीसी आपला तिकडे गेला आणि देवेंद्र फडणवीस जे म्हणत होते की भाजपचा डीएनए हा ओबीसीचा आहे. हेच देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस नाना पाटोलेंनी विधानसभेमध्ये ठराव मांडला की जर केंद्र सरकार जर जनगणना करत नसेल तर आपण राज्यांनी, जशी बिहारनी केली, वेगवेगळ्या राज्यांनी केली, तशी आपण महाराष्ट्राने जनगणना करू, त्यावेळेस याच देवेंद्र फडणवीसांनी आवाजी बहुमताने त्या ठरावाला अनुमोदन दिलं. आणि आता सत्तेत आल्यानंतर, म्हणजे आता केंद्रामध्ये भाजप सत्तेत आलाय आणि या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये म्हणजे महाराष्ट्रात भाजप सत्तेत आलाय, 5वी बहुमत ओबीसींच्या जीवावर भाजपला मिळलंय. आता देवेंद्र फडणवीस जर असं काहीतरी आपल्या डोळ्यात धुळफेक करणारं बोलत असतील, मायक्रो ओबीसींच्या पाठीमागे लपून जर संघाचा अजेंडा राबवणार असेल तर हे अत्यंत निराशाजनक आहे. देवेंद्र फडणवीसांच्या या भूमिकेचं मी निषेध व्यक्त करतो आणि हा निषेध व्यक्त करण्यासाठी आज मी हा काळा कपडा घालून इथं बसलोय. कारण की आम्ही जर डोळे झाकून तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही शपथ घेतल्यानंतर काही क्षणातच जर पलटी मारत असताल, जर उलट भूमिका सांगत असताल
तर हे ओबीसींच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे. ओबीसींनो, सावध ऐका, पुढच्या हाका. निवडणुकीच्या आधी एक भूमिका आणि निवडून आल्यानंतर तुम्ही सांगताय, आणि कुठल्या बेसवर हे वेपनाइज होईल, कुठल्या बेसवर याचा शस्त्र म्हणून उपयोग होणार आहे आणि शस्त्र म्हणून उपयोग कोण करणार आहे? हा माझा सवाल भाजपला आणि देवेंद्र फडणवीसला आणि देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला असेल की याचा हत्यार म्हणून उपयोग नाही, तर याचा एक अस्त्र म्हणून उपयोग हा मायक्रो ओबीसींच्या कल्याणासाठी होणार आहे. कळून द्या ना आम्हाला. आमची जनगणना म्हणजे काय फक्त डोकी मोजली जातात का? जनगणना म्हणजे ज्या त्या जात घटकाचा, जे पण मायक्रो ओबीसी आहेत, आलुतेदार आहेत, बलुतेदार आहेत, शिंपी आहे, कुंभार आहे, सोनार आहे, जे गावगाड्यामध्ये त्यांची एक एक दोन दोन घरे आहेत, अहो जे मायक्रो ओबीसी आपण जे म्हणतो, ज्याच्यामध्ये पालपारधी येतात, फासूपारधी येतात, वडारी येतात, वैदू येतात, जे रानोमाळ भटकतात, त्यांना साधा आधार कार्ड, त्यांच्याकडे पॅन कार्ड, त्यांना रहिवासाचा पुरावा नाही. आज जर त्यांची जनगणना केली, त्यांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक जर माहिती संकलित केली, तर त्यांना तुम्हाला न्याय देता येणार नाही का? मग हा न्याय देण्यासाठी जनगणना करायची का जनगणना केल्यानंतर यांच्यावर अन्याय होईल? हे कुठलं लॉजिक देवेंद्र फडणवीस तुम्ही लावताय? जनगणनामध्ये तुमची तिथं शिक्षण विचारलं जातं, तुमची आर्थिक परिस्थिती पाहिली जाते, तुमची सामाजिक परिस्थिती पाहिली जाते, तुमचं घरकुल, तुम्ही कोणत्या घरात राहता, आरोग्यविषयक सुविधा काय आहेत, तुमचं दळणवळणाची व्यवस्था काय आहे, तुमची मुलं कोणत्या शाळेत जातात, शाळेतले ड्रॉपआउट किती आहे, म्हणजे शाळेला जी गळती लागती ते ज्या त्या समाजामध्ये त्याचं प्रमाण किती आहे, तुमचे आरोग्याचे प्रश्न कसे आहेत, तुमचे हेल्थचे, तुमच्या महिलांचे हेल्थचे प्रॉब्लेम कसे आहेत, हे सगळी ही जनगणना फक्त डोकी मोजली जात नाही, त्याला सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस म्हणतात. याच्यामध्ये जवळजवळ 20 ते 30 प्रकारचे कॉलम असतात, वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चनर असतात. तुम्ही ज्यावेळेस राजकीय आरक्षण गेलं, त्या राजकीय आरक्षण गेल्यानंतर त्या बाठी आयोगाने जी आकडेवारी तुम्ही युडायस, सरल अशा कुठल्या तरी पोर्टलवरून, कुठल्या तरी एका डाटाच्या फक्त आडनावांवरून तुम्ही जाती ठरवल्या आणि ओबीसींचा घात केला. ओबीसींच्या 33,000 जागा पंचायत राजच्या कमी केल्या. तुम्हाला तशा प्रकारचं सर्वेक्षण चालतं ओबीसींचा घात करणारं. पण जर खऱ्या अर्थाने तिथं तुम्हाला जर आपल्या शिक्षणापासून, आपल्या आरोग्यापासून, आपल्या सामाजिक स्तरापासून, आपल्या राहायच्या सोयींपासून, तुमच्या ज्या आपण त्याला दळणवळणाच्या व्यवस्था असतात याच्यापासून, तुमच्या विद्यार्थ्यांना काय सुविधा आहेत, तुम्ही वाड्या वस्त्यावर कुठं राहता, तुमच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणते साधनं आहेत, सरकारच्या कोणत्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, या सगळ्यांचा डाटा म्हणजे हा सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सर असतो. आणि याचा सगळ्यात जास्त उपयोग ह्या मायक्रो ओबीसींना आहे. 1931 सालची आपल्याला जनगणनेची शेवटची आकडेवारी दाखवली जाते, पण आपण जर पाहिलं तर 1955 साली कालेलकर आयोगाने सांगितलेलं आहे की 31 सालानंतर हा असा जातनिहाय जनगणना झालेली नाहीये आणि जातनिहाय जनगणनेची खूप नितांत गरज आहे. कारण की हा जो गावगाड्यामधून बाहेर असणारा, फिरस्ती करणारा जो याच्यामधल्या काही जाती जमाती आहेत, यांचं कुठल्याही प्रकारचं स्थावर अशा एका ठिकाणी ते नसतात. जर यांना आपल्याला न्याय द्यायचा असेल, यांना आपल्याला बजेट द्यायचं असेल, यांच्या मुलांना शिक्षणाच्या सोयी द्यायच्या असतील, यांना आपल्याला प्रवाहात आणायचं असेल, तर जातगणना गरजेची आहे. 1980 साली ज्यावेळेस मंडल आयोगाने रिपोर्ट सादर केला, त्यामध्ये पण सांगितलं की जातनिहाय जनगणना केली पाहिजे. आणि सर्वात महत्वाच्या मुद्द्यावर मला यायचंय की हे देवेंद्रजी म्हणतात की मायक्रो ओबीसींचा विरुद्ध ह्या जातगणनेचा वेपन म्हणून, शस्त्र म्हणून वापर केला जाईल. ह्याच मायक्रो ओबीसींसाठी जो आयोग नेमला होता, बाळकृष्ण रेणके आयोग, ह्या बाळकृष्ण रेणके आयोगाने 2008 साली स्पष्टपणे, अत्यंत आक्रमकपणे
अधोरेखित करून शिफारस केलेली आहे की जातनिहाय जनगणना केल्याशिवाय भटक्या विमुक्तांना या मायक्रो ओबीसींना न्याय मिळणार नाही. मग आपण आयोगाचा ऐकणार आहात का कुठल्या तरी एखाद्या पॉलिटिकल गुरुचं किंवा एखाद्या पॉलिटिकल जो तुमचे काय मार्गदर्शक असतील, पॉलिसी ठरवणारे संघाचे कोण हे असतील, त्यांच्या अजेंड्यावर तुम्ही ओबीसी मधीलच एका जो प्रवाहाच्या बाहेरचा समाज आहे, ज्यांच्यापर्यंत आपण त्याला पर्क्युलेशन म्हणतो, सरकारी योजना सरकारी निधी हा पर्क्युलेट झालेला नाहीये, अशा या आमच्या बांधवांना या मायक्रो ओबीसींना पुढे करून तुम्ही जात निहाय जनगणनेला विरोध करणार आहात का फडणवीस साहेब? माझही विचार नाही. आणि आपल्या सर्व ओबीसी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की देवेंद्रजी फडणवीस अत्यंत अभ्यास करून आणि विचार करून बोलणारं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळं त्यांनी जी आपल्याला आता इशारा दिलेला आहे जातनिहाय जनगणनेबद्दल, त्याला आपण हलक्यात घेऊन चालणार नाही. याच्याबाबत आपण आक्रमक झालं पाहिजे. आपण जे आपले जे कोण लोकप्रतिनिधी आपण पाठवले असतील, भाजपचे काही पदाधिकारी असतील किंवा महायुतीमधील या घटक पक्षातील आपले काही आमदार असतील, काही नेते असतील, त्यांना आपण आवाज उठवायला सांगितलं पाहिजे. आणि विरोधी पक्षामधील पण जे काही आपले समजा नेते असतील, प्रतिनिधी असतील, विविध संघटनांचे लोकप्रतिनिधी असतील, विविध संघटनांचे नेते असतील, तर या सर्वांनी या विरोधात आवाज उठवला पाहिजे. कारण की भाजपच्या जवळजवळ 132 आमदारांचं नेतृत्व करणारं आणि राज्याचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री जर असे आपल्याला असा इशारा देत असतील की आम्ही जातनिहाय जनगणना करणार नाही आहोत कारण की मायक्रो ओबीसींना याच्यापासून धोका पोहोचू शकतो, अशा प्रकारचं एखादं लेचपेचं कारण देऊन जर आपला घात होणार असेल तर ओबीसींनो आपण आता ह्या विजयातनं हुरळून जाऊ नका. शेवटी आपले पण आता डोळे उघडायला लागलेले आहेत. शपथ घेऊन काही तासच झाले आणि लगेच ते उलट्या भूमिकेवर आलेले आहेत. त्यामुळं आपल्याला आता हा आपला आक्रोश आणि हा आपला लढा आता थांबवून चालणार नाही. उलट ह्याला आपण जास्त धार देणं गरजेचं आहे. त्यामुळे माझी आपणा सर्वांना विनंती आहे की तुम्हाला जर माझी ही भूमिका, हे जे देवेंद्र फडणवीसांनी हे जे वक्तव्य केलं हे आतापर्यंत अनेक ओबीसींना माहीत नाहीये. आता या माझ्या फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला हे दाखवतोय, हे आपण सर्वांनी बघा. इतना ही कहना है कि कास्ट सेंसस को वेपनाइज मत करो. कास्ट सेंसस का वेपन के रूप में अगर उपयोग किया तो जो माइक्रो समाज है, संख्या में कम समाज है, विशेष रूप से माइक्रो ओबीसीज है, इनके ऊपर उसका अन्याय हो सकता है. इसलिए कास्ट सेंसस अगर करना है तो उसका पहले क्या हमको उसमें से पाना है ये हमने तय करना चाहिए और उस प्रकार से उसको करना चाहिए. उसको राजनीतिक वेपन बनाने की कोशिश अगर होगी तो समाज में विघटन होगा. आपण पाहिलं असेल जातनिहाय जनगणनेला राजनैतिक वेपन बनवून समाजात विघटन होऊ शकतं, अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस सांगतात ते. त्यामुळं बांधवांनो, आपण जास्तीत जास्त आपल्या समाजापर्यंत हे देवेंद्र फडणवीसांचं हे वक्तव्य आणि त्यांची ही भूमिका पोहोचवावी, त्याचा सर्वांनी जास्तीत जास्त निषेध करावा आणि याच्यावर भाजपला आणि या महायुतीला स्पष्टीकरण मागावं. देवेंद्र फडणवीसांना याच्यावर स्पष्टीकरण मागावं की तुम्ही जातनिहाय जनगणना करणार आहात का नाही. मायक्रो ओबीसींना तुम्हाला न्याय द्यायचा आहे. किती मायक्रो ओबीसींचे आमदारांना तुमच्या पक्षाने उमेदवाऱ्या दिल्यात, मंत्रिपदं दिलीत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किती मायक्रो ओबीसी मधील घटकांना तुम्ही प्रतिनिधित्व दिलंय. त्यामुळं मला असं वाटतंय की आपण लवकरात लवकर याबाबत भूमिका घ्यावी आणि ही ओबीसी विरोधी भूमिकेला वेळीच आपण देवेंद्र फडणवीसांपर्यंत आपण खुलासा मागावा. नाहीतर ही येणारी 2021ची जी आपली जनगणना होती ती आता पेंडिंग आहे.
याच्यामध्ये ओबीसींची जनगणना होणार नाही आणि सर्वात मोठा फटका ओबीसींना बसेल. तर आपण लवकरात लवकर याबाबत आवाज उठवला पाहिजे आणि माझी ही भूमिका जास्तीत जास्त बांधवांपर्यंत आपण पोहोचवली पाहिजे. देवेंद्र फडणवीसांचा हा व्हिडिओ मी माझ्या कॉमेंटमध्ये पाठवतो, माझ्या व्हॉट्सअपवरून विविध जे काय व्हॉट्सअपचे ग्रुप असेल याच्यामध्ये पाठवतो. आपण हे पहा आणि याच्यावर व्यक्त व्हा. धन्यवाद.